बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। हॅलो हॅलो, मी अंगणवाडी सेविका बोलते, विजयनगर कवटे मंका। बोला की बोला। आमच्या अंगणवाडीमध्ये का नाही हा असं चिमण्या पत्र्या आहेत, त्या पत्र्याच्या फटीमधून अंगणवाडी चिमण्या आत बाहेर करून स्वच्छता फार करतात त्या चिमण्या। बर बर। नळ कनेक्शन नाही, हा बोलक्या भिंती नाहीत, मुलांना बसण्यासाठी बेंच नाही ती, आणि शाळेसमोर का नाही खेळणी आहेत थोडी, ते खेळणे पालक येऊन बसतात आमच्या त्या शाळेच्या ओट्यावर। तिथं मग ती दारूच्या बाटल्या म्हणा, वडापाव खाल्लेले ते कागद सगळे विकस्त टाकलेले असतात त्याने। रोज स्वच्छता असते, आणि मावा पण मावा खाऊन थुंकलेला असते, रोज कट्टा धुवायला लागतो आम्हाला शाळेचा। हाय अगोदरच अपुरता, आणि त्यात असे अस्वच्छता करतात। शाळेत पण मुलांना बसायला व्यवस्थित नाही, असं सगळं जेवताना म्हणा, आम्ही मुलांना शिकवताना किंवा शाळेत आम्ही लिहित बसलं तर वरनं असं चिमण्या सगळं रजिस्टरवर सुद्धा अस्वच्छता करतात। बर बर बर। ही अंगणवाडी आहे ती कुणाच्या ह्याच्या खाली आहे? ही आता नागरी प्रकल्पाला जोडली अंगणवाडी आमची। म्हणजे त्याला नगरपंचायत कवठेमंकाळ आहे का पंचायत समिती आहे? नगरपंचायत, पंचायत नगर समिती नाही, नगरपंचायत कवठेमंकाळ आहे। आहे। ठीक आहे ठीक आहे। तिथे यायचं, बघायला यायचं म्हटलं तर मॅडम कधी येऊ मी? उद्या सकाळी आहे की 9ला चालू करतोय आम्ही, तर त्याच्या पुढे तुम्हाला वेळ मिळाला की येऊ शकताय तुम्ही, 10 नंतर पण येऊ शकताय। चालतंय चालतंय, उद्या 9 9:30 पर्यंत मी येतो। ओके ओके चालतंय, बघूया आपण ते समस्या सगळ्या काय आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करू। ओके ओके। हा चल। बघा, ही जी अंगणवाडी आहे ते तुम्हाला कदाचित दिसत असेल की ही आदिवासी तांड्यातील असेल, परंतु नाही, ही अंगणवाडी आपल्या विजयनगर कवठे महाकाळमध्ये आहे। मध्यमवर्गीय कुटुंबातील कवठे महाकाळमधील भविष्य या अंगणवाडीमध्ये तयार होते। अक्षरशः लहान मुलांच्या खाऊमध्ये पक्षी घाण करतात। प्रशासनाकडे तक्रार देऊन सुद्धा नगरपंचायत कवठे महाकाळ याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। साधी टेबल खुर्ची सुद्धा मिळत नाही, एवढी दलिंदर परिस्थिती विजयनगर अंगणवाडीची आहे। मुलांच्या खाऊमध्ये चिमण्या घाण करतात, बोलक्या भिंती नाहीत, स्वच्छतेचा अभाव दिसत आहे। बघा, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्वच्या रिपोर्टमध्ये आपले कवठे महाकाळ। नगरपंचायत कवठे महाकाळ म्हणजे काय झालं नाही? म्हणजे अजून आमचा फंड येत नाही, म्हणजे तेवढा फंड येत नाही। आता जो ह्याचा फंड आहे म्हणजे बोलक्या भीतीसारखा हा जो प्रश्न आहे तो काय एवढा फंड मागवून घेण्यासारखा नाही ना, करामधनं तर येऊ शकते। मग आता सगळ्यांना टेबल पूर्ण अंगणवाडीमध्ये टेबल खुर्ची आता येणार म्हणून सांगितलं। अजून तुमच्याकडे टेबल खुर्ची आम्ही 2006ला लागल्या, एक ही पालकाला खुर्ची किंवा आता 2 पालकांना बर्थडे होता, दीड 2 खुर्च्या दिल्या। टेबल नाही, 2006ला पण नोकरी लागल्या, तेव्हापासून टेबल नाही शाळेत। बरं बरं। मग आपण पालकांना सहकार्य करा म्हणते, वरती काय म्हणते पालकांनी तेवढं सहकार्य नाही ना, सगळे पालक असे सदन नाही। त्यामुळे मग आपण पण पालकांना लई फोर्स करायला येत नाही, म्हणून आम्ही शासनालाच मागतो करून द्या। आता पलीकडे तसंच झालं की ती अंगणवाडी सुरू केली, 2 अंगणवाडी डिफरन्स दिसते ना, त्यामुळे मग ती पालक म्हणते त्या अंगणवाडी असे हे अंगणवाडी हे चिमण्या आता दिवसभराची चिमण्या करतात। बंद केला तर आता मॅडमनी सगळं स्वच्छ केले, नंतर पूर्ण असा शिगा पडलेल्या असत्या, सगळं असं तुम्ही काय घाण आणलेलं आणि बघा पूर्ण असं झालेलं सगळं पूर्ण। फक्त आठवा तेवढा बसवून दिला आता नगरपंचायतला, पाण्याची सोय नाही। हे बघा, नगरपंचायत कवठे महाकाळचा बोंघळ कारभार। टाकीमध्ये पाणी नाही, पण ॲक्वा पाणी फिल्टर मशीन मात्र टक्केवारी खाऊन बसवली आहे। लक्ष द्या, ज्या अंगणवाडीमध्ये लाईट नाही, पाण्याची सोय नाही, मुलांची बाथरूममध्ये सुद्धा पाणी नाही, त्या अंगणवाडीमध्ये ॲक्वा बसवून देऊन कुणाचा काय फायदा आहे?
एकंदरीत आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती झाली आहे. कवठे महाकाळमधील सर्वसामान्य नागरिकांची बघा बहुजन माझावरील रिपोर्ट या चॅनलचे अपडेट आपल्यापाशी येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक, शेअर आणि बेल आयकॉन दाबा. फक्त ॲक्वा तेवढं बसवून गेले आता नगरपंचायतला. पाण्याची सोय नाही, अजून नळ कनेक्शन नाही, मग ॲक्वामध्ये पाणी कुठले येते? कुठलं काहीच नाही. ती काय का बसवल्या ते चांगलं आहे ते शाळेमध्ये एक चांगलं आहे पाण्याचं कनेक्शन. हे ॲक्वा बसवलाय, ते वर टाकी बसवल्या, त्याला मोटर कोण घेऊन देणार, नळ कनेक्शन नाही. हे आता असं आहे. किचन आहे, किचन आहे. म्हणजे आम्हाला एवढं साहित्य आलेलं आहे मुलांना शिकवायला. आणि हा खाऊ वगैरे चांगले येते ना? खाऊ येते चांगलं. मॅडम खाऊ आलाय का? खाऊ शिजलेला आला नाही आधी. नाही काय दाखवलं असतं. बाथरूमला पण पाणी नाही. कशालाच पाणी नाही, असं पालकांच्यात ना आणायचं पाणी. आता ही पाणी कुठून आणले तुम्ही? हे मागून आणलंय पुण्याकडून. नळाचं पण रेग्युलर येत नाही. कनेक्शन आहे संडास बाथरूम वगैरे आहे पण पाणी नाही. पाण्याची सोय नाही. बरं. एक कनेक्शन आहे पाण्याचं, पण ते कसं 4 दिवसात 3 दिवसात 2 शाळेमध्ये एक कनेक्शन दिले पाण्याचं. दिलंय का? दोन्ही आहे ते. मग त्याला मोटर तुम्हाला वर पाणी चढवाय? मोटर वगैरे काही नाही, लाईटची सोय नाही म्हणल्यावर मोटर. लाईटची तुम्ही सोय. काय नको आता. तासगाव कवठे महाकाळचे आमदार रोहित आर पाटील यांनी या अंगणवाडीसाठी निधी देण्याबाबत आमचे संपादक डॉक्टर शंकरदादा माने यांनी कॉन्टॅक्ट केले असता कबूल केले आहे. ते सध्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बिझी आहेत. आल्यानंतर लवकरच या अंगणवाडीची पाहणी करून निधी देण्याबाबत सांगितले आहे. काहीच नाही. हा, आपल्या इथं सोय काय नाही. आपल्या 2000 सालापासून काहीच नाही. बांधून दिली अंगणवाडी पहिल्यांदा. हे जे तक्रार तुम्ही नगरपंचायतला दिली ती? पोच थोडे आहे का? नगरपंचायत बघून केली. आमदार रोहित पाटलांना पण दिली ती. किती दिवस झाले तक्रार दिली? सोमनाथ माळ्यांनी दिली. सोमनाथ माळे. बरोबर. आता बांधलं. हां हां, त्यानं दिली. बरोबर. त्यांना किती दिवस झाले तरी? वर्ष झाले की लेखी आम्ही असं टाईप करून दिलं. ते म्हणलं असं लिहून देऊ नका, टाईप करून द्या. हां, रोहित. रोहित आम्ही सगळ्यांनी बोलून बसले. मग शेवटी मग बसले. माझं काही हीच नाही म्हणलं आता काय करायचं. बरं. ठीक आहे, रोहितला पण मी बोलतो. मी पर्सनली फोन करतो त्याला. केलं म्हणजे व्यवस्थित होतं नाही. माझी काय आता 5-6 वर्ष राहिली. हां हां हां, म्हणून म्हणलं कोण काही न पुढचं तर म्हणजे आपल्या विजयनगरचं भवितव्य करता येईल. बघू, आज मी मुख्य अधिकाऱ्यांना पण बोलतो या संदर्भात आणि संबंधित आपले इथले नगरसेवक आहेत त्यांच्याशी पण चर्चा करून घेतो आणि काय करता येईल ते बघू आपण. लवकरात लवकर काय मार्ग निघेल. नियमित बघा बहुजन माझा संपादक डॉक्टर शंकरदादा माने. हॅलो. हा, शंकरदादा बोला की. जय भीम साहेब. जय भीम. ते विजयनगर कवठे महाकाळ मधली एक अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीचं तुमच्याकडे एक तक्रारी अर्ज आला होता. बर. मग त्या संदर्भात मला जरा बोलायचं होतं. आता मी जरा उद्या अधिवेशन आहे ना, मी आलोय मुंबईला काल हा. रात्री. बर. पुढच्या शनिवारी रविवारी आल्यावर नक्की. फक्त काय झालंय की ती अंगणवाडी म्हणजे एकदम वाईट परिस्थिती आहे त्याची. ठीक आहे. एक आल्यावर भेटू. हा, एक माळी म्हणून मुलगा आहे, त्याने तुम्हाला तक्रारी अर्ज दिला होता. बर बर, मी निधी देतो आल्यावर, काही प्रॉब्लेम नाही. मी बघतो ते. बघा की जरा. चालेल चालेल. ठीक आहे, मी आणि त्या मॅडमला आठवण करून द्यायला लावतो तुम्हाला. ओके ओके, चालेल. ठीक, ओके, थँक्यू. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.